मॉर्निंग. इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयाच्या व्हिडिओ तासिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, लास्ट period we have started a new poem. The title of the poem is Trees Are the Kindest Things I Know. This poem is written by Harry Ben. This is a very beautiful poem. To the whole poem, the poet describes the importance of trees. Last period, we have discussed about the first stanza. There was a question. I am going to repeat that question. How do trees serve birds and animals? How do trees serve birds and animals? गृहपाठामध्ये जो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचा एक प्रश्न तुम्हाला विचारला होता, हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स, या प्रश्नावर आपण चर्चा करू आणि नंतर आपण दुसऱ्या कडव्याला सुरुवात करू, दुसऱ्या स्टांजाला सुरुवात करू. बघा, हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स म्हणजे कशा प्रकारे झाडे हे पक्ष्यांना आणि प्राण्यांना सेवा देतात. जर तुम्ही संपूर्ण स्टांजा वाचला तर तुमच्या लक्षात येईल हाऊ डू ट्रीज सर्व. ॲट फर्स्ट वी कॅन से ट्रीज स्प्रेड शेड. They spread shade for sleepy cows. They spread shades for sleepy cows. Second, birds gather among their bug. पक्ष्यांच्या फांद्यांवर, झाडांच्या फांद्यांवर पक्षी गर्दी करतात. बर्ड्स गॅदर्ड अमॉंग देअर बग. थर्ड, दे गिव्ह अस फ्रुट्स. आपल्याला ते फळे देतात. Then they gives us leaves. They gives us leaves to burn on Halloween. So, how do trees serve birds and animals? झाडे पक्ष्यांना प्राण्यांना कशा पद्धतीने सेवा देतात तर ट्रीज स्प्रेड शेड्स फॉर स्लीपी काउज. गायींसाठी सावली पसरवतात. बर्ड्स गॅदर अमॉंग देअर बग्स. पक्षी झाडांच्या फांद्यांवर गोळा होतात, आश्रय घेतात. थर्ड, दे गिव्ह अस फ्रुट्स. ते आपल्याला फळे देतात. फोर्थ, दे गिव्ह अस लीव्स टू बर्न ऑन हॅलोईन. सो दिस इज अ काइंड ऑफ फेस्टिवल. सर, या पद्धतीने आपण त्या मागच्या पिरियडला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या दुसऱ्या कडव्याला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्यावर आपण चर्चा करूया. दॅट इज अ फिगर ऑफ स्पीच. 8वीमध्ये 9वीमध्ये आणि पुढच्या 10वीमध्ये इंग्रजीच्या कविता अभ्यासताना आपल्याला फिगर ऑफ स्पीच याचा विचार करावा लागणार आहे. व्हॉट इज मीन बाय फिगर ऑफ स्पीच? फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो भाषा अलंकार, म्हणजे भाषेचा अलंकार. भाषा अलंकार म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना अलंकार माहिती आहे. स्त्रिया, पुरुष हे अलंकार परिधान करतात. का परिधान करतात? वाय पीपल वेअर ऑर्नामेंट्स?
कारण सुंदर दिसण्यासाठी. मग सुंदर दिसण्यासाठी आपण जसे वेगवेगळे दागिने घालतो, तसं आपली भाषा सुंदर होण्यासाठी ज्यावेळेस अलंकारिक भाषेचा वापर केला जातो त्याला फिगर ऑफ स्पीच किंवा मराठीमध्ये त्याला भाषा अलंकार असं म्हणतात. भाषा अलंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. आज आपण या ठिकाणी 3 भाषा अलंकार, 3 फिगर ऑफ स्पीच याचा परिचय करून घेणार आहे. पहिला आहे सिमिली, त्याला म्हणतात सिमिली, ज्याला मराठीमध्ये आपण उपमा अलंकार म्हणतो. दुसरा आहे मेटॅफोर, त्याला रूपक अलंकार म्हणतात. आणि तिसरा आहे पर्सॉनिफिकेशन, त्याला आपण चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण या 3 भाषा अलंकारांचा परिचय करून घेणार आहोत. सिमिली म्हणजे उपमा, मेटॅफोर म्हणजे रूपक, पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती. आता अलंकारिक भाषा वापरल्याने कसा प्रभाव पडतो, एक उदाहरण या ठिकाणी आपण लक्षात घेऊया आणि त्या उदाहरणावरून त्या ठिकाणी आपण या अलंकारांचा परिचय करून घेऊ. काही उदाहरणं लक्षात घेऊन आपण या भाषा अलंकारांचे प्रकार लक्षात घेणार आहोत. एक उदाहरण सांगतो, जसं की तानाजी फॉट ब्रेवली. तानाजी फॉट ब्रेवली म्हणजे तानाजी शूरपणे लढले. ह्याच वाक्याला मी असं म्हणू शकतो, तानाजी फॉट लाईक अ ब्रेव लॉयन. याच वाक्याला मी म्हटलं तानाजी फॉट लाईक अ ब्रेव लॉयन म्हणजे तानाजी शूर सिंहासारखा लढला. इथे तानाजीला मी उपमा दिली, कोणाची? शूर सिंहाची. तानाजी फॉट लाईक अ ब्रेव लॉयन, लाईक अ ब्रेव लॉयन म्हणजे या ठिकाणी हा उपमा अलंकार आहे. इंग्रजीमध्ये या अलंकाराला आपण सिमिली असं म्हणतो. तिसरं आहे, हेच वाक्य मी असं म्हणू शकतो की तानाजी वॉज अ लॉयन इन द फाइट. तानाजी वॉज अ लॉयन इन द फाइट म्हणजे तानाजी त्या लढाईमध्ये सिंह होता. सिंहासारखा नाही तर सिंहच होता. म्हणजे या ठिकाणी हा झालेला आहे मेटॅफोर, ज्याला आपण रूपक अलंकार असं म्हणतो. या ठिकाणी हा रूपक अलंकार झाला आहे. या ठिकाणी सिमिलीचं उदाहरण आपल्या लक्षात आलं की ज्यावेळेस वाक्यामध्ये लाईक, सो, ॲज यासारख्या शब्दांचा उपयोग केला जातो, च्या-सारखे म्हटलं जातं, त्यावेळेस त्या ठिकाणी सिमिली हा उपमा अलंकार त्या ठिकाणी होतो. आणि ज्यावेळेस लाईक, सो, ॲजचा वापर होत नाही त्यावेळेस त्या ठिकाणी मेटॅफोर म्हणजे रूपक अलंकार होतो. तर हे 2 अलंकार या ठिकाणी मला असं वाटतं तुम्हाला कळालेली आहे. आता आपण बघूया पर्सॉनिफिकेशन, तिसरा अलंकार. भाषेचा तिसरा अलंकार ज्याचा आम्ही परिचय करून घेतोय त्याचं नाव आहे पर्सॉनिफिकेशन. मराठीमध्ये त्याला आपण चेतन गुणोक्ती असं म्हणतो. काय पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय? सो व्हेन वी पुट द क्वालिटीज ऑफ अ पर्सन इन नॉन लिव्हिंग थिंग. बघा, नॉन लिव्हिंग थिंग आपल्याला माहिती आहे, नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे ज्याला आम्ही निर्जीव वस्तू, ज्या सजीव नाही अशा, तर अशा वस्तूंमध्ये ज्यावेळेस आम्ही सजीवांच्या क्वालिटीज बघतो, सजीवांच्या क्वालिटीज विशेषतः पर्सॉनिफिकेशन, याच्यामध्ये कुठेतरी पर्सन शब्द लपलेला आपल्याला दिसतो.
म्हणजे पर्सनमध्ये, व्यक्तीमध्ये असलेल्या क्वालिटी ज्या वेळेस आम्हाला निर्जीव वस्तूमध्ये दिसतात त्यावेळेस त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो की कवी म्हणत असतो की झाड बोलू लागलं, झाड बोलू लागलं. तर खरं म्हणजे झाड बोलतं का? कधी नाही. माणूस बोलतो, व्यक्ती बोलतो, पण कवी म्हणतो झाड बोलू लागलं, म्हणजे त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे. कवी म्हणतो की ढग रडायला लागले. आता ढग कधी रडतात का? नाही. पण कवीला असं वाटतं की ढग रडायला लागले म्हणजे पाऊस पडायला लागला. पण त्या ठिकाणी कोणता अलंकार झालाय? ढग रडायला लागले म्हणजे माणसामध्ये जी रडण्याची क्वालिटी आहे ती ढगांमध्ये, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये दिसते, म्हणजे त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार आहे. द स्टार्स वेअर प्लेइंग हाईड अँड सीक. बघा उदाहरणार्थ बघा, द स्टार्स वेअर प्लेइंग hide and seek. The stars are playing hide and seek with the clouds. The stars were playing hide and seek. आता playing hide and seek, hide and seek कोण खेळतं? मुलं खेळतात. तर हाईड अँड सीक या ठिकाणी कोण खेळतंय? स्टार्स खेळतात, म्हणजे या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन अलंकार झालेला आहे. आपल्या या कवितेमध्ये सुद्धा ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग. ऍक्च्युली काइंड हे आपण विशेषण कोणासाठी वापरतो? एखाद्या व्यक्तीसाठी. ही इज अ व्हेरी काइंड मॅन. तो खूप दयाळू माणूस आहे. द किंग वॉज व्हेरी काइंड. राजा खूप दयाळू होता. पण इथे झाडे दयाळू आहेत म्हटलंय. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग. तर या ठिकाणी हा जो काइंडेस्ट थिंग हा जो म्हटलेला आहे हे कोणत्या अलंकाराचं लक्षण आहे? पर्सॉनिफिकेशन, चेतन गुणोक्ती. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण या कवितेच्या निमित्ताने 3 फिगर ऑफ स्पीच लक्षात घेतलेले: सिमिली, मेटॅफोर आणि पर्सॉनिफिकेशन. आता आपण कवितेचं दुसरं कडवं त्या ठिकाणी वाचणार आहे. कडव्यातले काही नवीन शब्द लक्षात घेणार आहे. प्रत्येक ओळींमध्ये काय अर्थ सांगितलेला आहे तो या ठिकाणी लक्षात घेणार आहे. त्या ठिकाणी गृहपाठ पण दिला जाणार आहे. तो गृहपाठ तुम्ही सोडवायचा आहे. तुम्ही अद्याप माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या निमित्ताने सबस्क्राईब करा, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष कविता त्या ठिकाणी वाचणार आहोत. कवितेचा अर्थ लक्षात घेणार आहोत. ओपन युअर बुक्स, ओपन युअर बुक्स अँड सी ऑन पेज नंबर 13. 13 पानावर आपण ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो याचा दुसरा स्टांजा त्या ठिकाणी वाचणार आहे. लेट अस सी इन युअर stanza number 2. Now let us read what is there. See the first line. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know. स्टांजा नंबर 2 मध्ये जे काही नवीन शब्द आलेत त्यांच्यावर चर्चा करूया. न्यू वर्ड्स फ्रॉम स्टांजा नंबर 2. फर्स्ट, देअर इज अ बीम्स. बीम्स म्हणजे प्रकाश किरणे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रेज ऑफ लाईट असं म्हणतो. सेकंड, फ्लोट. फ्लोट म्हणजे तरंगणे. 3, हम. हम मीन्स टू सिंग सॉफ्टली विथ क्लोज लिप्स, म्हणजे ओठ मिटून गाणे गुणगुणणे. नंबर 4, ड्राउझी. ड्राउझी म्हणजे एक प्रकारे झोपेची गुंगी, ज्याला आपण फिलिंग स्लिपी असं म्हणतो, ज्याला आपण पेंगणे असं म्हणतो. देन 5, ललबाय. ललबाय इट्स अ सॉफ्ट स्लो सॉन्ग फॉर ललिंग अ बेबी टू स्लीप, म्हणजे अंगाई गीत
बाळाला झोपण्यासाठी आई जे गीत म्हणते दॅट्स कॉल्ड ललबाय. विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या या दुसऱ्या कडव्यामध्ये प्रत्येक ओळीचा अर्थ या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. नाव द फर्स्ट लाईन फ्रॉम स्टांजा नंबर 2. दे आर द फर्स्ट when days begun. Here they means the trees. Trees are the first when days begun. It means when the sun rises, at that time trees stands there to touch the beams of morning sun. The beams of morning sun, all we are very familiar, the moment of sunrise. So at that time, the trees stood there. So they are the first when the first beam, when the first rays spread on the earth, at that time trees stands there. They are the first. Then they are the last to hold the light when evening changes into night. It means it's a evening time. Sun is rising at morning and the sun sets at evening time. So during that evening period, trees stands there to touch the light. विद्यार्थी मित्रांनो, झाडांचा दयाळूपणा या कवितेतून सांगताना कवी म्हणतोय, दे आर द फर्स्ट when days begun. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस दिवसाची सुरुवात होते, सूर्योदय होतो, त्यावेळेस पृथ्वीवर सगळीकडे सूर्याची किरणं पसरतात, त्यावेळेस ते प्रथम त्या ठिकाणी उपस्थित असतात, ते म्हणजे झाडे. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर पहिली किरणं जर कोणाच्या अंगावर पडत असतील तर अर्थातच झाडांच्या अंगावर पडतात, म्हणजे झाडं त्या ठिकाणी उपस्थित असतात. देन दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. म्हणजे ज्यावेळेस जसं सूर्योदय होतो तसा सूर्यास्त देखील होतो. सूर्यास्ताच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी झाडेच उपस्थित असतात किंवा सूर्यास्ताची जी किरणं असतात ती सुद्धा त्या ठिकाणी झाडांवरच पडत असतात. इट मीन्स द ट्रीज आर द व्हेरी important part of nature. They always stand there when days begin or when days goes to end. Let us discuss about the last 4 lines of second stanza. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. When a moon floats on the sky, evening after evening, there came a moon, and moon floats on the sky. So, during that midnight period, trees stands there, and they hum a lullaby, drowsy lullaby. It means they sing a lullaby or baby song for baby. So, when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. It means they sing a lullaby for sleepy children. So, the trees are the kindest things I know. It means the trees are a very kind nature. They are the kindest things I know. So, in this way, throughout the last 4 lines, the poet suggests that just as mother takes care of children, just as mother takes care of children, in the same way, trees also take care of us. Trees also take care of like mother. दुसऱ्या कडव्याच्या शेवटच्या 4 ओळींचा अर्थ लक्षात घेऊया. झाडांचं महत्त्व विशद करताना कवी या ठिकाणी म्हणतायत, And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. आकाशामध्ये मध्यरात्री ज्यावेळेस चंद्र त्या ठिकाणी विहार करत असतो त्यावेळेस ट्रीज
are there. That time they hum a drowsy lullaby for children. त्यावेळेस झाडे गुणगुणतात. काय गुणगुणतात? अंगाई गीत गातात. आपल्याला माहिती आहे की जसं एखादं लहान मूल झोपी जात नसेल तर त्यावेळेस त्याची आई अंगाई गीत गाते आणि त्या अंगाई गीताच्या साहाय्याने ते मूल काय असतं? झोपी जात असतं. अगदी त्याच आईच्या मायेप्रमाणे झाडी जे आहेत ते रात्रीच्या प्रहरी गुणगुणतात, अंगाई गीत गातात. कोणासाठी? अर्थातच जी मुलं झोपत नसतात त्या मुलांसाठी झाडे अंगाई गीत गातात. झाडांचं ते गुणगुणणं ऐकून मुलं झोपी जात असतात. Of sleepy children long ago, trees are the kindest things I know. So trees sing a lullaby for sleepy children. झाडे अंगाई गीत गातात, अर्थातच लहानग्या मुलांसाठी जे झोपी जात नसतात. या सगळ्या गोष्टींवरून एक सिद्ध होतं की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. व्हेरी व्हेरी काइंडेस्ट नेचर. ट्रीज हॅज अ व्हेरी काइंड नेचर. अशा प्रकारे संपूर्ण कवितेमध्ये वेगवेगळे उदाहरणं दाखले देऊन कवीने आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की झाडे हे दयाळू असतात. झाडे आपल्याला फळं देतात. झाडे आपल्याला सुंदर सुंदर अशा प्रकारची फुलं देतात. दे गिव्ज अस फ्रूट, दे गिव्ज अस फ्लावर. झाडांच्या सावलीखाली त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी आश्रय घेतात. एकूणात संपूर्ण सृष्टीमध्ये ट्रीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. वी कॅन गेट टिंबर. आपल्याला झाडांमुळे लाकूड मिळतं. वी कॅन सेलिब्रेट आवर फेस्टिवल. आपण आपले सण साजरे करतो. ग्रीन बर्ड्स, नवीन पालवी त्या ठिकाणी वसंत ऋतूमध्ये त्या ठिकाणी निर्माण होते. बिकॉज ऑफ ट्रीज द बर्ड्स गेट्स शेल्टर. झाडांमध्ये त्या ठिकाणी पक्ष्यांना आश्रय मिळतो. या सगळ्या उदाहरणातून एक सिद्ध होतं की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ॲक्च्युली द काइंड हे जे ॲडजेक्टिव्ह आहे हे एखाद्या व्यक्तीसाठी वापरलं जातं, परंतु हे या ठिकाणी झाडांसाठी वापरलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी अमानवी वस्तूंना ज्यावेळेस मानवी भावना किंवा मानवी गुणविशेष सांगितले जातात तेव्हा त्या ठिकाणी भाषेचा जो अलंकार होतो विद्यार्थी मित्रांनो त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणजेच मराठीमध्ये चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतात. तर ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या ठिकाणी कोणता भाषेचा अलंकार झाला आहे? तो म्हणजे पर्सॉनिफिकेशन. तर मित्रांनो या ठिकाणी आजचा लेसन, आजचा पाठ आपण या ठिकाणी थांबवतोय. जाण्यापूर्वी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो या धड्याच्या नंतर, या कवितेच्या नंतरचा जो गृहपाठ आहे मी तो खाली देणार आहे, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. आपण या ठिकाणी थांबतोय. गुड बाय, टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.